ठिकाणी आभार मानतो. जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला, जी लढाई मी स्वीकारली होती त्या स्वाभिमानाच्या लढाईला खऱ्या अर्थाने कणकुलीकरांनी मला साथ दिलेली आहे. आणि माझ्या कार्यकर्त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी जे मेहनत घेतली त्या मेहनतीच्या जोरावर आपण जिंकलेले आहोत. सगळे कार्यकर्ते नगरसेवक असतील हे सगळे. आणि खऱ्या अर्थानं आता आपल्याला कणकवली शहराच्या शाश्वत विकासाची सुरुवात त्या ठिकाणी करायची आहे. ते श्रीफळचं चिन्ह आम्हाला शुभ चिन्ह मिळालं होतं, त्याचा एक नारळ वाढून आपल्याला आता भविष्यातली कामं त्या ठिकाणी करायची आहेत. मी माझ्या आई वडिलांचा सुद्धा त्या ठिकाणी जो आशीर्वाद तो मला मिळालेला आहे. स्वयंभू रवळनाथ आणि भालचंद्र महाराज यांची जी समाधी आहे तिचा आशीर्वाद मिळालेला आहे. गंगणे 1770 मतांनी विजयी झालेले आहेत. राज्यभरातली प्रत्येक अपडेट आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आताच्या क्षणाला पाहतोय. तुळजापुरात भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद गंगणे हे 1770 मतांनी विजयी झालेले आहेत. तर राज्यभरातली विभागवार आकडेवारी सुद्धा आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ सगळी आकडेवारी पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण विभागवार सुद्धा पाहतोय आणि एकत्रित आकडेवारी सुद्धा आहे. काटोल नगराध्यक्षपदी शेकापा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी युतीच्या अर्चना देशमुख विजयी झालेल्या आहेत. तुळजापूरमध्ये भाजपची सत्ता आलेली 18 जागांवर भाजपनं बाजी मारलेली. सांगलीमध्ये महायुतीचे 4, महाविकास आघाडीचे 3 जण नगराध्यक्षपदी विजयी झालेले आहेत. महायुतीचे 4 तर महाविकास आघाडीचे 3 जण नगराध्यक्षपदी विजयी झालेले आहेत. सांगलीमध्ये सुद्धा महायुतीनं सरशी केलेली आहे. Thank you.